70% वर्कप्लेस हरासमेंट स्त्रिया अनुभवतात. सेक्शुअल हॅरेसमेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि दिसतंय ते, पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. करिअर संपून जाईल या भीतीने महिला तक्रार करत नाही. ते आत्ता जेंजींना कोणी काम देत नाही आहे. भाषेबद्दल मी ऐकून घेणार नाही. मोठी असो काही असो ते त्यांच्या भाषेत बोलतात किंवा ते इंग्लिशमध्ये बोलतात. आता ज्या पद्धतीने हे टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल खूप उघडपणे बोललं जात आहे. हे जी मुलं नवीन येतात, ITA झालेली, डिप्लोमा होल्डर्स, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक, तर यांना ना फुटपट्टीचं सुद्धा माप जमत नाही. सारखंच काम करायचं पुरुषांच्या बरोबरीनं. काम हे आयुष्य नाही आणि कामाशी आपलं आयडेंटिटी जोडायची नाही. लेबर डिपार्टमेंट जे आहे महाराष्ट्राचा, त्यांनी हे आता जाहीर केलं आहे की आम्ही पुण्यातल्या सगळ्या IT कंपनीजमध्ये जाऊन याचा सर्वे घेणार. पण मग हे आतापर्यंत झोपले होते का? नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सध्या देशभरामध्ये नाशिकमधल्या TCS या कंपनीतलं महिला लैंगिक शोषण चर्चेमध्ये आहे आणि ह्याच्याबरोबर चर्चेत आहे तिकडचं HR डिपार्टमेंट आणि तिकडचं टॉक्सिक वर्क कल्चर. आता हे टॉक्सिक वर्क कल्चर आणि IT यांचं नक्की काय कनेक्शन आहे? आज IT क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती लैंगिक शोषणाच्या घटना घडतात आहेत आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य ढासळत असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर येत आहेत. आज याच सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर वृषाली राऊत. डॉक्टर वृषाली या इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट असून अनेक नामांकित कंपन्यांसाठी त्या काम करत आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवरती त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे. आज आपण या सगळ्या यांचा गोषवारा त्यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार मॅम, तुमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नाशिकमधील TCS कंपनीमध्ये महिला लैंगिक शोषण जे झालं त्या केसनंतर पुन्हा एकदा म्हणजे IT क्षेत्र म्हणा तर त्याच्यामधून IT क्षेत्रामधल्या वर्क कल्चरवरती खूप चर्चा होती आहे. टॉक्सिक कल्चर आहे IT असा टॅग त्याला ऑलरेडी हा टॅग होता आणि आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाले. तर या वर्क कल्चरबद्दल काय सांगाल तुम्ही? TCS नाशिकची जी केस आहे ती ॲक्च्युली BPO ITES आहे. ते IT एनेबल्ड सर्व्हिसेस. ती ॲक्च्युअल IT कंपनी नाही आहे, म्हणजे ॲक्च्युअल TCSमधली तशी केस नाही आहे. पण सेक्शुअल हरासमेंटचं जे प्रमाण आहे ते TCSचा पण रिपोर्ट आला की गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्या कंप्लेंट्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आणि जेव्हा हे फुटलं सगळं, एवढं मोठं प्रकरण बाहेर आलं, त्यावेळेला मग तो नंतर डेटा बाहेर आला आहे. आणि लेबर डिपार्टमेंट जे आहे महाराष्ट्राचा, त्यांनी हे आता जाहीर केलं आहे की आम्ही पुण्यातल्या सगळ्या IT कंपनीजमध्ये जाऊन याचा सर्वे घेणार, की इन्स्पेक्शन करणार की याची गरज आहे हे करायची. पण मग हे आतापर्यंत झोपले होते का? असं जर आपण त्यांना म्हटलं की एवढं जर स्त्रियांच्या बाबतीत होतं आहे आणि त्याच्यानंतर आणखी काही केसेस येत गेल्या बाहेर. लेबर लॉजचं प्रमाण आहे पण ते वीक आहे आणि जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये लेबर लॉज आहेत जे चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतात त्या पद्धतीने IT आणि ITES म्हणजे जे BPO आहे TCSची केस आहे त्याच्यामध्ये ते प्रमाण थोडं वीक आहे, म्हणजे कमी आहे. कारण कायचं? लेबर लॉज हे ॲक्च्युअल IT सेक्टरला ITES सेक्टरला लागू होत नाही. त्याच्यामुळे पॉशचं पण जे अर्थात ते टाटा असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी तिथे ठेवल्या होत्या, पण इतर सगळ्या कंपन्यांमध्ये हे युनिफॉर्मली लागू होतील असं काहीही नाही आहे. ते मेन रिझन आहे याच्यामागे. हां, त्यामुळे कामगारांचे कायदे हे नीट जागेवर नसणं हे ITचा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि त्या जर कामगारांचे कायदेच जागेवर नाही आहेत तर बाकीच्या त्या गोष्टी ज्यात पॉश येतं, पॉशचा कायदा येतो, तर तो लागू असेलही त्याचं इम्प्लिमेंट कशा पद्धतीने होतं तर बहुतेक किंवा अनेक ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा कायदा एक प्रकारे पेपरवर जास्ती दिसतो आणि त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कमी होतं. आणि तुम्हाला जर आकडा सांगायचा झाला तर हा प्रॉपर आलेले आकडे आहेत, हे सर्वेमधून आलेले आकडे आहेत की एक 70% वर्कप्लेस हरासमेंट स्त्रिया अनुभवतात. 70% भारतामध्ये. त्यातला जवळपास 49 ते 55% हे सेक्शुअल हरासमेंटच्या केसेस असतात. हे आकडे आहेत ऑर्गनाइज सेक्टरमधले. आणि जे फक्त 10 ते 20% आहे भारतामध्ये. आणि ज्या केसेस रिपोर्ट होतात म्हणजे जे लोक पुढे येऊन रिपोर्टिंग करतात ते प्रमाण फक्त 3 ते 4% आहे. मग तुम्ही विचार करा की याचं हे फक्त हिमनगाचं एक टोक आहे, त्याच्या आतमध्ये किती गोष्टी असतील, बऱ्याच गोष्टी असतील. आणि याचं मुख्य कारण तेच आहे ना की आपल्याकडे पितृसत्ता किंवा पुरुषप्रधान संस्कृती आहे. पॉवर डायनॅमिक्स जास्ती काम करतात. करिअर संपून जाईल या भीतीने महिला तक्रार करत नाही, त्या एक तर वर्कप्लेस सोडून देतात, रेझिग्नेशन देऊन देतात. आता ॲक्च्युली मी त्याच प्रश्नावरती येणार होते, कारण मध्यंतरी माझ्या वाचनात असं आलं की भारतामध्ये म्हणजे जगातल्या इतर महिलांच्या इतर सेक्टरच्या तुलनेमध्ये भारतातल्या IT सेक्टरच नाही तर जवळजवळ म्हणजे जसं आपण म्हणतो की एक अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये देखील ना बऱ्याच प्रमाणामध्ये महिला जॉब सोडत आहेत. म्हणजे एकीकडे आपण महिलांना शिकवतोय
आणि जॉब करा, तुमच्या पायावरती उभं राहा, असं आपण त्यांना म्हणजे प्रोत्साहन देतो आहे. तर दुसरीकडे मात्र भयानक परिस्थिती आहे आणि बहुतेक महिलांची कारणं हीच आहेत की एकतर म्हणजे सारखंच काम करायचं पुरुषांच्या बरोबरीनं, पगार मात्र पुरुषांना जास्त मिळतो, महिलांना कमी मिळतो. हे एक त्याच्यामागचं कारण होतं. आणि दुसरं कारण म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याला काही एज लिमिट नाही आहे. म्हणजे अक्षरशः 20-25 वर्षाच्या मुलीला देखील तो 60-50 वर्षाचा माणूस तिला सेक्शुअली हॅरेस करतो. हे म्हणजे खूप भयानक परिस्थिती. म्हणजे एकीकडे आपण महिलांना प्रोत्साहन देतो आहे, पुढे जा, सबलीकरणाची आपण म्हणजे सबलीकरणाची भाषा करतो आहे, पण त्यांना म्हणजे सुरक्षित वातावरण मात्र पुरवलं जात नाही आहे. ही आज भारतामधली परिस्थिती आहे. तर तुम्ही इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट आहात, तुम्ही अशा अनेक केसेस बघितल्या आहेत, हाताळत आहात. तुमच्या विविध कंपन्यांमध्ये काम करताना तुमच्याकडे अशा काही केसेस घेऊन महिला आलेल्या आहेत का? मी सध्या तरी कॉर्पोरेट कन्सल्टंट म्हणून काम करते. मी काउन्सिलिंग पण करते आणि ट्रेनिंग पण घेते. पण ज्या महिला कॉर्पोरेट एम्प्लॉईज येतात तर त्यांच्या बऱ्याच प्रमाणात तक्रारी या अशाच असतात की एक तर किंवा माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत किंवा नात्यातल्या आहेत किंवा एक्स कलिग्ज आहेत, तर त्यांचं सांगणं हेच आहे की त्यांना ऑपॉर्च्युनिटीज नीट मिळत नाही. ऑपॉर्च्युनिटीज फॉर ग्रोथ हे पहिलं कारण आहे की तुम्हाला जर त्या वर्कप्लेसमध्ये करिअर डेव्हलप करायला ॲस्पिरेशन ज्या असतील तुमच्या, त्या फुलफिल करायला जर काही मौकाच नसेल मिळत, त्यांनी तिथे का राहावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वर्कप्लेस जे तुम्ही म्हटलं सेक्शुअल हरासमेंट जो आहे वर्कप्लेसला होणारा, तो खूप मोठा हिडन एक आपण एलिफंट इन द रूम असा प्रकार म्हणतो ना, एलिफंट इन द रूम, की दिसतंय ते पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. मग स्त्रिया काय करतात, एक तर दुसरं करिअर करतात किंवा स्टॅग्नंट असते त्यांची ग्रोथ, एकाच रोलमध्ये अडकून पडतात, वर जायला बघत नाही. आणि तुम्ही जर बघाल स्कॅन्डिनेवियन कंट्रीज किंवा डेव्हलप कंट्रीजचा डेटा आणि इंडियन डेटा, याच्यामध्ये स्कॅन्डिनेवियन कंट्रीजमध्ये, नॉर्वेमध्ये, तिथे बोर्डरूममध्ये असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण हे 50% आहे आणि भारतात ते अत्यल्प आहे. लॉज असूनसुद्धा, लॉज आहेत ते कागदावर आहेत, पण लेडीजला त्या पद्धतीने ग्रूमिंग मिळत नाही. त्या एंट्री लेवलला लेडीजचं प्रमाण खूप असतं, बोथ सेक्टर्स, ऑर्गनाईज आणि अनऑर्गनाईजमध्ये. पण त्या वर जाताना त्यांना जो, आणि लेडीजची लाईफ सायकल पण वेगळी पडते माणसांपेक्षा. एक तर मॅटर्निटी जी त्यांचं वरदान पण आहे, पण त्यांना ते मग अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे. आणि कंपनीज पण त्याला ते तसंच बघतात. म्हणजे कंपनी एखाद्या पुरुष कामगार किंवा कर्मचाऱ्याला जर हे होत असेल, बाळ होत असेल, तर त्याला तो काही हे करणार नाही, डिस्क्रिमिनेशन करणार नाही. पण स्त्रीला जेव्हा होतं तर ते एक डिझीज म्हणून ट्रीट केलं जातं, आजार आहे बा म्हणून. मग ह्या पद्धतीने जर मुलींना सुरुवातीपासून त्यांनी बघितलं असेल ट्रीटमेंट, तर मग त्यांना एन्करेजमेंट कसं राहील, त्यांना मोटिवेशन कसं राहील की या कंपनीत जाऊन आपण आपलं बेस्ट एफर्ट्स द्यावे. आपली जी ग्रोथच म्हणजे आपल्याला ग्रोथच होऊ देत नाही आहेत, त्यामुळे मग त्या सोडून देतात. पण ह्याच्यावरती समजा आपण जसं म्हणतोय की म्हणजे कायदे आहेत, पण ते IT किंवा इतर क्षेत्रांसाठी काही मर्यादित कायदे असतील, पण ते इम्प्लिमेंट होत नाही, ते राबवले जात नाहीत. त्यामुळे महिलांचं प्रमाण, आता नोकरी करणाऱ्या महिलांचं टक्का कमी होऊन आता त्या जवळजवळ छोट्या छोट्या म्हणजे बिझनेसमध्ये उतरायला लागल्यात की काय. कोरोना काळात आपण हे बघितलं होतं. हे झालं आहे कोरोना काळामध्ये, कारण खूप लेडीजनी जॉब सोडला, दोन्ही सेक्टर, ऑर्गनाईज आणि अनऑर्गनाईज सेक्टर. तर कसं होतं ना, IT आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग फर्म पहिलेपासून होत्या, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मुळात शॉप फ्लोअरवर लेडीज कमीच असायच्या. आता त्या थोड्या वाढल्या आहेत, कारण नाईट शिफ्ट आणि या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे. आणि हेल्थकेअरमध्ये आहे किंवा पुढे ITमध्ये लेडीजला, त्यात मी पण आहे, तर लेडीज प्रचंड मोठ्या प्रमाणावर आल्यात, कारण तो टिपिकल डेस्क जॉब होता, इंटेलेक्च्युअल काइंड ऑफ जॉब होता, मल्टीनॅशनल्सचं एक्सपोजर होतं, लेडीज परदेशी पण जायला लागल्या, त्याच्यामुळे ते एक आलं. पण याची काय एक डार्क साईड म्हणता येईल की तिथे त्यांचं एक्सप्लॉयटेशनचा जो प्रकार आहे किंवा जी त्यांना हवी होती तशी ग्रोथ मिळाली नाही. तुम्ही बघाल की एंट्री लेवलला आपल्याला खूप लेडीज दिसतात, पण वर सूट ज्याला म्हणतात ना, एक्झिक्युटिव्ह लेवलला किंवा अगदीच CEO लेवलला, तिथे भारतामध्ये अत्यल्प प्रमाण आहे. हो. कारण आपण बघितलं की IT मध्ये मुलींचं प्रमाण खूप जास्त दिसतं. पण त्या तुम्हाला एंट्री लेवलला किंवा मिड लेवलला येऊन 35 नंतर तुम्ही बघा, लेडीज जनरली सोडतात. ITचं जे आहे 35-40पर्यंतची लाईफ सायकल आहे, 35 पकडूया आपण. त्याच्यानंतर त्यांचं स्टॅग्नंट होतात एक तर करिअरमध्ये, त्याच्या पुढे काही जात नाही किंवा विशिष्ट रोलमध्ये अडकून असतात, जे मिळेल ते काम करतात किंवा मग सोडून देतात, दुसरं काहीतरी करतात. पण ही फक्त भारतामधली स्थिती आहे. भारतामध्ये हे प्रमाण खूप जास्ती आहे. आणि परदेशामध्ये अशा म्हणजे समजा एखादी महिला असेल टॅलेंटेड आहे, परदेशामध्ये जाऊन तिचं पुढे ग्रोथ होऊ शकतं. कारण परदेशामध्ये विशेष करून म्हणजे डेव्हलप कंट्रीज जर आपण बघितल्या तर त्यांचे लॉज फारच वेगळे आहेत, स्ट्रिक्ट आहेत. ते खूप म्हणजे अगदी कडक पद्धतीने त्यांची अंमलबजावणी होते, कागदावर नसतात ते. आपल्याकडे कागदावर आहे.
आणि ब्रँडिंगमध्ये हे डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजनच्या नावाने हे लोक खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, पण कागदावर बघितलं, प्रत्यक्षात बघितलं तर त्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. कामाच्या ठिकाणी आपण जेव्हा कामाबद्दल बोलतो आहे, वर्क कल्चरबद्दल बोलतो आहे, तर ते टॉक्सिक वर्क कल्चर हे म्हणजे बरीच वर्षांपासून सुरूच आहे. आता टॉक्सिक वर्क कल्चर आधी नव्हतं का? तर असं होतंच कुठे ना कुठेतरी, म्हणजे वरिष्ठांकडनं आपल्या म्हणजे कर्मचाऱ्यांचा छळ वगैरे होणं, उशिरापर्यंत थांबवणं, हे सगळं छळाच्या याच्यामध्येच येतं, व्याख्येमध्येच बसतं आहे. पण आता ज्या पद्धतीने हे टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल खूप उघडपणे बोललं जातं आहे, तर ते एका पद्धतीने चांगलं देखील आहे की तुमच्यावरती काहीतरी अन्याय होतो आहे, कंपनी तुम्ही बोलतात पण आहात. पण खरंच इतकं टॉक्सिक वर्क कल्चर असतं की जे माणसाची मानसिक अवस्था ढासळू शकतं. तुम्ही जर मानसिक आरोग्याचे प्रश्न आणि विशेष करून आत्महत्या हे जर बघितलं तर हे IT जे ऑर्गनाइज सेक्टर आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाण आहे. म्हणजे भारत हा सुइसाईड कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे, तो डायबेटिक कॅपिटल पण आहे आणि आता तो बर्नआउट कॅपिटल आहे. म्हणजे डेलॉईट इंडियाचा एक सर्वे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 80% इंडियन एम्प्लॉईजला एन्झायटी, डिप्रेशन, बर्नआउट किंवा स्लीप प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यातले फक्त 10 ते 12% लोक त्याच्यावर उपाय करतात किंवा प्रोफेशनल हेल्प घेतात. म्हणजे किती मोठा आकडा आहे हा. आणि मला असं वाटतं 10 ते 20% ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे आपण किती काही करोड घेऊया, पण जर जे अनऑर्गनाईजमध्ये काम करणारे आहेत, मायनिंग आहे, खाणीत काम करणारे लोक, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर आणि ते जे इंजिनियर्स असतात ते, आणि त्याच्यानंतर फार्मर्स जे शेतमजूर ज्याला म्हणतो आपण, आणि गिग वर्कर्स, त्यांना तर कॉन्ट्रॅक्टच नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट नसतोच त्यांना, कसं रोजंदारीवरच काम असतं ना ज्या लोकांचं. मग ते त्यांनी कसं करावं, त्यांना इन्शुरन्स नसतो, त्यांना फिजिकल सेफ्टीचं प्रमाण खूप कमी असतं. तर आपण बघतोच झोमॅटो लोकांसोबत काय काय होतं, डिलिव्हरी बॉयजसोबत, फार्मर्ससोबत काय होतं. आणि या ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांना तर अजिबातच सुरक्षितता नसते, मग त्यांच्यावर काहीही होऊ शकतं आणि तिथे बोलता पण येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यातून त्या लोकांना जो ताण, ठीक आहे मॅडम, म्हणजे ताण आला तर हा काही हरकत नाही, पण हा ना क्लिनिकल लेवलचा इमोशनल डिस्ट्रेस झाला आहे, ज्याच्यातून मग मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम्स तयार होतात, मग अडिक्शन येतात त्याच्यामध्ये. मग आपण जे बघतोय आता सध्या जे चाललेलं आहे सध्या, म्हणजे मुलं मग त्याच्यामधून थोडं रिलीफ मिळावं म्हणून मग ते आणखीन म्हणजे वेगवेगळे अंमली पदार्थांकडे वळतात, थोडंसं चिल आउट करण्याच्या नावाखाली मग व्यसनाकडे वळायला लागलेले आहेत. तुम्ही तर बर्नआउट हा शब्द वापरला आहे. 80% बर्नआउट म्हणजे इंडियन एम्प्लॉई, म्हणजे ही खूप धक्कादायक आकडा आहे हा. बर्नआउट होणं, जसं तुम्ही सांगितलं की एन्झायटी, म्हणजे सतत काम नोकरीचं केव्हा जाते, ले ऑफ केव्हा होतो, याची टांगती तलवार आजच्या मुलांच्या डोक्यावरती असतेच. पण मग अशा वेळी IT क्षेत्रामध्ये जायचं की नाही मुलांनी? समोर खड्डा दिसतोय, फक्त वरतून त्याच्यामध्ये छान कव्हरअप केलेलं आहे म्हणून उडी मारून बघूया. विचारपूर्वक जावे आणि विचारपूर्वक करिअर करावं. त्यांनी त्यांचं स्वतःची सेल्फ केअर चांगली ठेवावी आणि कुठल्याही कंपनीत जॉईन करताना पहिली गोष्ट तिचं कल्चर तपासून घ्यावं. ॲम्बिशन बॉक्स आहे, लिंक्डइन आहे, ग्लासडोर आहे, याच्यावर बऱ्यापैकी रिव्ह्यूज असतात कंपन्यांचे. त्यांच्याकडचा एम्प्लॉईजचा पॅटर्न दिसतो. ॲट्रिशन बघावं, कारण IT ॲट्रिशन 20 ते 25% जातं आणि ज्यातलं मेन रिझन जे तुम्ही म्हटलं ना ते टॉक्सिक कल्चर आहे. मॅनेजर इतके प्रॉब्लेमॅटिक असतात, मिड लेवल मॅनेजर्स जे आहेत ते, आणि ते त्यांचं जे काही इगो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, त्यात बाकीचे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण असतात की त्यांना मदत मिळत नाही, प्रोजेक्टची अनसर्टनिटी असते किंवा क्लायंटच्या एक्सपेक्टेशन खूप हाय असतात. पण हे सगळं जरी ठरलं तर मॅनेजरचं हे काम आहे की ह्या सगळ्यांमध्ये टीमला सांभाळून नेणं, बॅलन्स ठेवणं, एक त्यांना इमोशनल रेग्युलेशन स्किल शिकवणं, त्यांना एक सेफ्टीचं एन्व्हायरमेंट देणं की नाही मी सांभाळून घेतो बा तुम्हाला. अशा पद्धतीचे मॅनेजर काय करतात, वरून जर लिडरशिप टीमकडून जे प्रेशर आलं ते खाली पास ऑन करतात. मग विषय संपला. त्यांना स्वतःला पण सायकोलॉजिकल रेग्युलेशन करता येत नाही स्वतःचं, आणि ते इतरांना पण शिकवत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या वर्कप्लेसेसमध्ये, बरं ही लोक EAP प्रोग्राम म्हणजे एम्प्लॉई असिस्टंट प्रोग्राम, ते काउन्सिलिंग, थेरपी याचं देतात, सोय करून दिली आता सगळ्या कंपन्यांमध्ये. पण आपण जर असं म्हटलं की मला डिप्रेशनचा त्रास आहे किंवा हे, तर हा ना तुम्हाला तुमची मजा उडवली जाते, म्हणजे तुम्हाला वीक म्हणून बघितलं जातं आणि मग याला काम द्यायचं की नाही, याच्यावर जबाबदारी द्यायची की नाही, या भीतीने जज केलं जातं. आणि या भीतीने लोक त्या EAPच्या सुविधा, काउन्सिलिंग सुविधा घेतच नाहीत. म्हणजे तुम्ही सांगू पण शकत नाही तुम्हाला काय त्रास होतो. अगदी. त्यामुळे सगळ्या पद्धतीने जर व्यक्ती ट्रॅपमध्ये अडकली असेल तर ते कुठेतरी बर्स्ट होणारच आहे मग. पण मग तुम्ही एक इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट आहात, तुम्ही म्हणजे अशा IT कर्मचाऱ्यांना काय सल्ला देता की एखादा बर्नआउट झालं, मला एन्झायटी आली आहे, खूप प्रेशर आहे, मॅनेजर रोज मला येऊन छळतोय, असाइनमेंट्स काय ज्या दिल्या, टार्गेट दिले, पूर्ण करायचं आहे,
बऱ्याच गोष्टी असतात. मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर त्यांना कॉर्डिनेशन आहे, डाटा आहे, तुमचा कोडिंग आहे, म्हणजे खूप फॅक्टर्स आहेत त्याच्याभोवती. त्यात आता AI पण आलं AI पण आलं. AI म्हणजे फार खूप मोठा चॅलेंजेस आहेत. मग अशा वेळी त्या म्हणजे जे IT जे एम्प्लॉई आहे, जी आता नवीन मुलं आली आहेत, त्यांच्याकडे आधीच खूप असं बॅलन्सिंग पॉवर खूप कमी असतो या मुलांमध्ये, कारण खूप लाडाकोडात वाढलेली असतात. त्यामुळे Stress tolerance प्रचंड कमी संघर्षातून स्वतःला कसं घडवायचं याचं ज्ञान नसतं. म्हणजे त्याचं ज्ञान पण नाही आहे आणि Skill setच नसतो. स्किलच नाही आहे तो. तर मग ही मुलं लवकर ढेपाळतात. अशा वेळी तुम्ही अशा कर्मचाऱ्यांना काय सल्ला द्याल? 26 ते 39 या एजमधले थोडा जो एज ग्रुप आहे 26 ते 38, तर ज्यांची लग्न म्हणजे लग्न झाली नाही आहेत किंवा लग्न झाली आहेत मूलबाळ नाही आहे किंवा लग्न झालं आहे आणि मूल लहान आहे, तर हा एज ग्रुप हा सगळ्यात वल्नरेबल आहे. ते थोडे 40-42च्या वर गेले आहेत, त्यांचा एक 20 वर्ष अनुभव आहे. 22पासून सुरुवात केलं, 42-45पर्यंत आले आहेत. त्यांची EMI वगैरे झालं आहे आणि त्यांना किंवा मी पण त्या जनरेशनमध्ये आहे जी 20 वर्ष काम करते IT च्या संदर्भात. तर आमच्यासारख्या लोकांचं काय, सुरुवातीला बऱ्यापैकी करिअर ग्रोथ चांगली मिळाल्यामुळे अनेकांची EMI आता त्यावेळी नवीन होतं IT भारतामध्ये. एक्झॅक्टली 2004-5ला ज्यांनी करिअर सुरू केलं आहे त्यांचं आता बऱ्यापैकी सेटल्ड आहे, त्यामुळे त्यांना AIचं इतकं भीती वाटत नाही. पण मुलं मोठी झाली आहेत, 18-19 किंवा 16 वर्षाची. बहुतेक यांची EMI संपले आहे आणि ते एक जे ऑपॉर्च्युनिटी ओरिएंटेड जग होतो आम्हाला खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या, ते आता ना यांच्या वाट्याला नाही आहे. आम्ही ते भोगून झालं आहे. आताच्या वाट्याला आम्हाला दया येते जे 21-22 येतात IT मध्ये, ते की ह्यांचं पुढे होऊन कसं होईल. आणि हे IT मध्येच नाही, हे नॉन IT मध्ये पण आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण जेव्हा इंटरव्ह्यूला येतात, आता सध्या मी मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये कन्सल्टंट आहे गेले 2 वर्ष, तर मी इंडस्ट्री काउन्सिलर कम ट्रेनर आहे तिथे. तर आता कसं होतं की हे जी मुलं नवीन येतात, ITA झालेली, डिप्लोमा होल्डर्स, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक, तर यांना ना फुटपट्टीचं सुद्धा माप जमत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे हा एज्युकेशन सिस्टमचा दोष आहे. त्यामुळे स्किल कमी आहे, स्किल कमी आहेत, स्ट्रेस टॉलरन्स कमी आहे, इमोशनल रेग्युलेशन बरोबर नाही आहे, AIचा वापर खूप जास्ती करतात. तर तो जो ब्रेनचा पार्ट आहे तो थोडा यांच्याकडे त्यांनी आउटसोर्स करून टाकला आहे. म्हणजे स्वतःचं ब्रेन कमी वापरतात आणि AIला एक ऑर्डर केली की AI तुम्हाला तो प्लॅटर देतोय. तर त्यांना आम्ही हाच सल्ला देतो, जर या एज ग्रुपमध्ये असेल तर तुम्ही रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस जास्ती घ्या. तुम्ही थोडं फेल्युअर येऊ द्या, थोडं इनोव्हेटिव्ह घ्या. स्वतःला तुम्हाला हे करावं लागेल. स्वतः हाताने लिहायला मला अनेकांना सांगावं लागतं. माझ्याकडे आले की आता कोणी लिहित नाही हाताने, की हाताने लिहायला सुरुवात करा. रोज 10 ओळी जरी लिहिल्यानंतरही त्यांनी तुमच्या, आजच मी सकाळी पोस्ट टाकल्या ब्रेन रॉटवर, की तुम्ही एक्सेसिव्ह यूज केला, शॉर्ट रील्स बघितल्या, जास्ती वेळ AIचा खूप वापर केला, शांतपणा. आम्ही हे पण सांगतो, म्हणजे मेडिटेशन सांगतो, ब्रीदिंग सांगतो किंवा योगा सांगतो, की जेणेकरून तुमची जसं तुम्ही म्हटलं अँझायटी आहे, तर ते ब्रेन शांत करण्याकरता काही आम्ही ट्रिक्स सांगतो, काही गोष्टी करवून घेतो त्यांच्याकडून. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बिलीफ सिस्टीम. म्हणजे काम हे आयुष्य नाही आणि कामाशी आपलं आयडेंटिटी जोडायची नाही. कामाच्या नंतर आणि अलीकडे पण जग असतं आणि त्याच्यात तुम्हाला मग छंद आहे, तुमचं काही पर्पज असेल लाईफमध्ये ते आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, हेल्थ मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या रिलेशनशिप. आणि रिलेशनशिपमध्ये ते सगळे घोळ घालतात सध्या. IT काय आता बऱ्याच म्हणजे सगळ्याच सेक्टरमध्ये आपण बघितलं की दुसरीकडे म्हणजे त्यांच्या त्या प्रोफेशनल लाईफचा त्यांच्या पर्सनल लाईफवरती इतका इम्पॅक्ट होतो आहे की मला वाटतं पुणे हे घटस्फोटांसाठी पहिला नंबर येतो आहे भारतामध्ये त्याचं. म्हणजे कारण महाराष्ट्र आहे नंबर 1वर. सोशल मीडियामुळे डिवोर्स होण्याच्या बाबतीत महाराष्ट्र म्हणजे किती वेगळीकडे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. महाराष्ट्रातच का होतं हे सगळं, हे फार विशेष आहे. कॉन्ट्राडिक्टरी आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. हे सगळे जे आकडे येतात आहेत, आत्महत्या पण खूप आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे जॉब रिलेटेडच जास्त आहे. बेरोजगारींची भीती पण असते, त्याच्यामुळे पण आत्महत्या करतात. किंवा आता मध्ये केस आली होती, तो एक मुलगा MTech काहीतरी झालेला होता, त्याला नोकरी मिळाली नाही, IT मध्ये वगैरे ट्राय करत असेल, मग तो त्याचा मित्राचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता आणि त्याच्यात मदत करायचा, ती जाऊन काम करायचं. घरच्यांना सांगितलं होतं की मी कंपनीत कामाला आहो. आणि मग काहीतरी झालं, यांची पार्टी होती आणि त्या दिवशी तिथून त्यांनी बहुतेक जीव दिला की त्याचा चुकून जीव गेला, माहीत नाही बिचाराचा. पण हे जे म्हणजे हे पण आम्ही नेहमी सांगतो की स्टेटसचा फार हे करू नका, क्रेज करू नका. अमुक वयात आपलं अमुक गोष्टी झाल्याच पाहिजे असं काही नाही. आणि आता जे भारतीय ITचं स्वरूप आहे, अजूनही 50% बिझनेस आपल्याचकडे आहे. पण हे जे तुम्ही मगाशी म्हटलं ना, टॉक्सिक कल्चर आणि विशेष करून हे मॅनेजरची छळवणुकीचे जे प्रकार आहे, त्याच्यामुळे अट्रिशन खूप हाय आहे. आता अट्रिशन झालं, आता एका कंपनी समजा 1000 लोकांची कंपनी आहे, 20
ते 25% अट्रिशन आहे. म्हणजे 250 लोकं दरवर्षी सोडून चालले आहेत. 250 लोकांचं समजा सॅलरी बघा 10 लाख किंवा 10 ते 5 लाख ॲव्हरेज धरा. त्याला रिहायर करायचं आहे, त्याची ट्रेनिंग कॉस्ट आहे, प्रोजेक्ट जे डिले झाले आहे त्याचं क्लायंटला होणारं नुकसान आहे की काही करोडोमध्ये जातं. याच्यापेक्षा हे जे रिटेन करणं त्या रिसोर्सला हे कधीही फायद्याचं ठरतं. त्यामुळे कंपनीनी हे जे मेंटल हेल्थ जे प्रोग्राम्स करतात ना की असं करा तसं करा थोडं थोडं दाखवल्यासारखं, तर इट शुड बी आयडियली अ बिझनेस KPI रादर दॅन अ HR इनिशिएटिव्ह. तर मेंटल हेल्थला तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ह्यानी ट्रीटच करा की हा बिझनेसमधलाच एक फॅक्टर आहे म्हणून, की एम्प्लॉईजला ऑफिसमध्ये आल्यावर सायकोलॉजिकली सेफ वाटलंच पाहिजे, त्याला इन्क्लुडेड वाटलं पाहिजे, म्हणजे बर्नआउट कमी होतं. त्याला तुम्ही सुरक्षितता द्या ना. तुम्ही जर त्याला इन्स्ट्रक्शन्स नीट देणार नाही, त्याला कामाच्या ठिकाणी त्याला गोष्टी कळत नाही आहे, तो कन्फ्युज्ड आहे, त्याला रोल ॲम्बिग्युटी आहे, म्हणजे रोल कळत नाही आपण नक्की काय करायचं आहे, रोज नवीन इन्स्ट्रक्शन्स येतात, आरडाओरड केला, त्याच्यासमोर जर कोणासमोर तुम्ही ओरडता तर ह्या सगळ्या गोष्टींनी अर्थात त्याच्या मेंटल हेल्थवर परिणाम होणारच आहे ना. म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो, रील बघतो. जसं तुम्ही त्या रीलबद्दलच बोललात, पण ती मोबाईलवरती रील आपल्याला येतेच, म्हणजे आपण ते पाहतोच. त्यात बऱ्याच वेळा हल्ली IT क्षेत्रामधल्या झेनझींवरती टीका केली जाते. म्हणजे मोस्टली त्याच्यामध्ये अशा अगदी 19-20 वर्षाच्या मुली असतात, त्यांच्या हातामध्ये असा एक टिब्बा असतो, त्याला काय म्हणतात, त्याला असं एक हे लावलेलं असतं पेप्सीसारखं, आणि त्या पीत बसलेल्या असतात. त्या पाण्याचा मग असतो, काय असतो देव जाणे, मला माहिती नाही काय आहे ते, पण त्या घेऊन असतात. आणि त्याच्यामध्ये समजा एखाद्या आणि मॅनेजरचा म्हणजे एक जोक असतो, इट्स अ पार्ट ऑफ जोक, की मॅनेजर सांगतो की आता तुला थोडं काम करावं लागेल. म्हणजे तिचं वर्किंग आवर्स संपलेले आहेत आणि म्हणजे तिला आता निघायची वेळ झाली ऑफिसमधनं, आणि तो तिला काहीतरी एक अर्जंट काम म्हणून देतो. त्यावरती ती स्पष्ट नकार देते आणि सरळ सांगते की तुमचं रॉंग टाईम मॅनेजमेंट आहे, माझा वेळ संपलेला आहे, मी चाललो आहे म्हणून. तर ह्याच्यासाठी ह्याच्यावरती खूप जोक असतात की हे हल्ली झेंजी आहे म्हणून त्यांना सिरियसली कोणी फार घेत नाहीत. म्हणजे ते त्यांच्या टर्म्स कंडिशनवरच राहत आहेत. हे जे फॅक्ट्स आहेत तर ते किती डेंजरस आहे त्यांच्या फ्युचरसाठी. हा जोक जरी असला तरी हे एक प्रकारे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं सत्य पण आहे की आपण प्लॅनिंगमध्ये चुकतो. भारतामध्ये जर तुम्ही आकडे बघितले, आत्ता एक मध्ये सर्वे आला होता ज्यात भारताची उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी पर आवर प्रतितास उत्पादकता ही $8 आहेत फक्त. आणि जे मोठ्या कंट्रीज ज्या आहेत, उदाहरणार्थ आयर्लंड जर घेतलं त्यांची $151 पर आवर, जर्मनीची जवळपास $100 काहीतरी आहे, म्हणजे 60 ते 90, आणि डेन्मार्कची $106 पर आवर आहे. म्हणजे काम इंटेन्सिटी आणि फोकसनी करायचं, प्लॅनिंगनी करायचं, त्याचे रिसोर्सेस ट्रेन असले पाहिजे, मशिनरी चांगल्या असल्या पाहिजे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे, तर तुमचं आउटपुट लवकर येतं, चांगलं येतं. आणि नंतर एम्प्लॉईजला तुम्ही फ्री वेळ द्या, तुम्ही करा काय करायचं आहे ते. आयडियली हे कल्चर पाहिजे, असायला हवं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जेनझींनी जो पॅटर्न आता सुरू केलेला आहे तो परफेक्ट आहे. त्यांनी जो फीडबॅक दिला आहे तो बरोबर आहे, पण याला म्हणजे जेनझेड म्हणून नाही, प्रत्येक जनरेशनलाच हे लागायला पाहिजे. म्हणजे जेनझेड आहे म्हणून आम्ही काम करणार नाही, जे थोडे मोठे आहेत 40-41 मधले वगैरे आहेत त्यांनी काम करावं असं नाही. पण आपली कामाचं प्लॅनिंग पूर्णपणे चुकतं. म्हणजे आपण थांबतो ना, ऑफिसची गरज आहे, तो थोडा अजून 1 तास थांबलं तर काही हरकत नाही आहे. तर पण आत्ताची मुलं जी आहेत, आत्ताची जी तरुण पिढी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला दिलेलं काम आम्ही त्यावेळेत पूर्ण केलं, तर हे एक्स्ट्रा काम आम्ही उद्या करणार, आमचा आजचा दिवस आम्ही भरून काढलेला आहे. अशा वेळी म्हणजे बऱ्याच वेळामध्ये समोरच्या व्यक्तीला किंवा तो मॅनेजर, आपण IT मध्ये तो मॅनेजर बोलू किंवा नॉर्मल म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये तो मालक असेल डायरेक्ट बॉस, त्याला प्रश्न पडतो, त्याला मी काय रिॲक्ट काय करू, तो त्याला इमिजिएट फायर करून टाकतो. नाही तर मग कारण त्यांना पण सवय झाली आहे यांच्याकडनं काम करून घेण्याची. असं तर हा एक पॅटर्न आहे. आता हा पॅटर्न बदलायला लागले, कारण ही नवीन पिढी आता जशी एंटर होते तशी मिलेनियन मागे पडत आहेत. ते मिलेनियन मागे पडल्यामुळे ही पिढी, पण ह्या पिढीकडून आता बऱ्याच वेळा आम्ही मध्यंतरी आमचा एक पॉडकास्ट पण झाला, त्याच्यामध्ये असं होतं की आत्ता जेनजींना कोणी काम देत नाही आहेत. हे नवीन चॅलेंज आहे आणि जुन्या लोकांनाच परत बोलवतात की तुम्ही या म्हणून परत, आणि जुनी लोकं येतात आनंदाने. त्यांच्यासाठी म्हणजे हा एक वेगळी अपॉर्च्युनिटी निर्माण झाली आहे. ते कितपत खरं आहे. जेनझीचा हा जरी फॅक्टर बरोबर असला की बाउंड्रीज हव्यात बा, पण त्यांचा स्किलसेट जसं आपण मगाशी बोललो ना, त्यांना बेसिक स्किलसेट अनेकशे नाही आहेत, म्हणजे ती डेफ्थ नाही आहेत. मेहनत आम्ही जे कष्टाळू प्रकार जो आहे शोधून काढा. त्यांना वाटतं सगळंच रेडीमेड मिळतं, पण रेडीमेड नाही मिळत, ऑनलाईन मिळत नाही, तुम्हाला बसून करावं लागतं. आणि विशेष करून जे रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे ना, त्याचं जेनझीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. रिलेशनशिप म्हणजे लॉंग टर्म रिलेशनशिप किंवा पेशन्स असणं किंवा टॉलरन्स असणं, स्ट्रेस टॉलरन्स जास्ती असणं, हे त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेट लवकर होतात, डील नाही करू शकत. डील नाही करू शकत.
तो एक त्याचं main- अपब्रिंगिंगच तसं आहे. बरोबर आहे. पॅरेंट्सनी बऱ्याच गोष्टी हातात आणून दिल्या Ready-made. आहेत. त्यामुळे कॉलेजेस शाळा त्यांच्या पण अशा होत्या की त्यांना तसाच पॅटर्न तयार झाला आहे. फाईट करायची फार सवय नाही आहे. म्हणजे ग्रूमिंगच आहे. हां, थोडक्यामध्ये तसं. ग्रूमिंगच तसं आहे. त्यामुळे आपण त्यांना पण काही दोष देऊ शकत नाही, कारण ते तशा ह्याच्यामध्येच वाढलेले आहेत. आय टी सगळ्या क्षेत्रामध्ये लॉबिंग असतो, आमची माणसं घ्या, आमची माणसं घ्या. आय टी क्षेत्राचं काय? हो, आय टीमध्ये पण आहे ना. आय टी लँग्वेज क्षेत्रामध्ये बेस्ड लॉबिंग आहे आय टीमध्ये. हां, मला हेच बोलायचं होतं की जसं आता आपण बघतोय की सगळीकडे मराठी भाषा, पण महाराष्ट्रामध्ये आहोत त्यामुळे मराठी भाषेवरून आपण बोलतोय की वाद होत असतात. मराठी बोला, महाराष्ट्रात आहे तर तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. आणि ह्याच्यावरती व्हिडिओ जास्त व्हायरल होतात ते आय टीवाल्यांचेच होतात की आम्ही बोलणारच नाही मराठी, कारण आम्हाला काय, आम्ही येतो ते इंग्लिशमध्येच आमचं सगळ्या गोष्टी आहेत. तर हे आय टी क्षेत्रासाठी किती हे, कारण आय टी क्षेत्र हे पूर्णपणे इंग्लिश भाषेशीच कनेक्टेड असतं, कारण तिथे सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांचीच त्यांचं काम असतं पूर्णपणे. अशावेळी अशा गोष्टींचा असा ज्यावेळी होतो प्रकार, त्याचा या आय टी क्षेत्रावरती काय परिणाम होतो? मराठीचं जेवढं मी आय टीमध्ये बघितलं आहे आपलं आणि मराठी मुलं भरपूर आहेत आय टीमध्ये. आहोतच. आय टीच्या कंपन्या मराठी लोकांनी स्थापन केलेल्या पण बऱ्याच आहेत, परसिस्टंट आहेत त्यातली एक. आपल्याकडे मी जेवढं मल्टीनॅशनलमध्ये बघितलं आहे, ज्यांचे मल्टीनॅशनल म्हणजे जे इंडियन कंपनीज नाही, ज्यांचे हेडक्वार्टर बाहेर आहेत, तर आपल्या देशातली जी नॉन मराठी जनता आहे ते त्यांच्या भाषेतच कंपन्यांमध्ये एकमेकांशी बोलतात. मोठी असो काही असो ते त्यांच्या भाषेत बोलतात किंवा ते इंग्लिशमध्ये बोलतात, ते मराठीत बोलत नाही. हे पुण्यात आणि मुंबईत तरी मी बघितलं आहे. हीच लोकं जे मराठीला इथे नाही म्हणतात, ही लोकं जेव्हा साऊथमध्ये जातात त्यावेळेला ही लोकं तिथे हमखास त्यांना कन्नड शिकावंच लागतं. कारण मी बरोबर, लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. आणि मी बँगलोरला जायचे कामाच्या निमित्ताने, आणि तिथे मी बघितलं आहे की तुम्हाला थोडीफार तिथे कानडी फ्लुएंट तुमची गरज नाही, पण कमीत कमी समजण्यासारखी. पण शक्यतो करून मी जेवढे दक्षिणेतले लोक बघितले आहे ते त्यांच्या भाषेतच एकमेकांशी रूममध्ये पण त्यांच्या भाषेतच बोलतात, आणि ते कुठल्याही रिलिजनचे असो किंवा कुठल्याही कम्युनिटीचे असो. तमिळ आहे ना, मग ते एकमेकांशी तमिळमध्ये बोलतात. म्हणजे माझा एक तमिळ कलीग मला म्हणायचा गमतीमध्ये, एनिथिंग इन इंग्लिश और मराठी सेम टू यू वृषाली, ओनली इंग्लिश और यू लर्न तमिळ, असं. ते फार त्यांच्या भाषेच्या बाबतीत ते कडवे आहेत. हे काय झालं आहे, जे हिंदी नॉर्थचं जे आहेत क्राऊड येत आहे आपल्याकडे, ते जर खाली गेलं ना त्यांना तिथे फटके पडतात. बरोबर आहे, भाषेच्या बाबतीमध्ये. अगदी. म्हणजे मी स्वतः गेली आहे तमिळनाडू आणि या सगळ्या याच्यामध्ये, तिथे लोक तुम्ही तेच बोला किंवा इंग्रजी बोला, तोडकं मोडकं बोललं तरी आपल्याकडे आपण खपवून घेतलं इतके वर्ष, आणि ते आता आपण त्यांच्यावर ॲडजस्ट केलं, ते आता आपल्या अंगाशी आलं आहे, आणि ते आता लोक ऐकायला तयार नाही. आणि आता मराठी जे की पोझिशन्सवर आम्ही जेवढं मराठी लोकांना बघायचो पूर्वी, ते प्रमाण थोडं कमी झालं आहे. मे बी ती पिढी रिटायर्ड झाली आहे, 50-55च्या वर जाऊन रिटायर्ड झाली आहे. नवीन लोक तिथपर्यंत अजून जे होते ते पोहोचले नाही, किंवा जे आहेत ते यांच्यासोबत ॲडजस्ट, यांची मायनॉरिटी झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं मराठीची नक्कीच गळचेपी आहे आय टीमध्ये पण लॉबी पण असतात, जसं आपण म्हणालो लँग्वेज बेस्ड लॉबीज, क्लिअरली लँग्वेज बेस्ड लॉबीज आहेत आय टीमध्ये. त्याचा पण म्हणजे टॉक्सिक वर्क कल्चरमध्ये त्यांच्या लोकांना पुढे नेतात ना. म्हणजे त्यांना ते टॉक्सिक कल्चर जाणवत नाही त्या लँग्वेजच्या लोकांना. बरोबर आहे, दुसऱ्या लँग्वेजच्या लोकांना जाणवतं. त्याच्यामुळे हा एक इश्यू असो. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये पण आता ह्या गोष्टी होतातच. पूर्वीपासूनच होतं, पण आता काय झालं, थोडंसं आपण मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण ॲडजस्ट झाल्यामुळे, आणि आता आपण जेव्हा मराठी भाषा बोलतो तेव्हा ते थोडंसं ते निगेटिव्हली घेतलं जात आहे. बरोबर. हो, ते आता आपल्याला असं म्हणतात आहे, पण मे बी आपली पॉवर कुठेतरी कमी पडली, एकीची ताकद आपली राहिली नाही. त्यामुळे अर्थात, नाही तर मराठी म्हणजे आम्ही आता इथे, मी इतके वर्ष पुण्यात आहे, मल्टीनॅशनलमध्ये काम केलं आहे, तर मराठी कलिग्स भरपूर होते, मला मोठ्या पदावर आहेत तेव्हाही होते. पण आपली पॉवर, बार्गेनिंग पॉवर जे म्हणतात ना, ती मराठीची कमी झाली आहे. नंबर लागतो ना तुम्हाला हे पॉवर यायला, नंबरमध्येच कमी झालो आहे आपण. की पोझिशन्सला आपले लोक नाही आहेत, किंवा जे आहेत ते जे काय धोरणं करत असतील ते काही मराठी प्रो मराठी नाही आहे, ते अँटी मराठी असतात. मॅम, एक होतं की आपण जसं AI बद्दल पण बोलत होतो, AIचा खूप बाऊ करण्यात आलेला आहे की AIला म्हणजे अशी काहीतरी बुवा आल्यासारखं झाले, ते लहान मुलांना घाबरून की नाही असं. तर त्याच्यामुळे आय टी क्षेत्रच नाही आहे, आमच्या मीडियामध्ये पण आता AI आलेला आहे. चॅट GPT वगैरे अशा रूपात, वेगवेगळ्या रूपात तो एंटर झालेला आहे. असं आहे, किती बाऊ करावा, ह्याच्यातली पॉझिटिव्ह साईड कशी बघायची, आणि तुम्ही ते कसं शिकायला हवं, एक्सेप्ट करायला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी. मी तर म्हणेल की AI
एक टूल म्हणून वापरणं हे शिकून घ्यावं. जसं आपण आपल्या आईबाबांनी जसं कम्प्युटर शिकलो ना, त्याला बँकेत कम्प्युटर आले होते ना 90sमध्ये, तेव्हा त्यांनी शिकून घेतलं, त्याला शिकून घ्यायचं. पण याच्याशिवाय आपल्या ज्या स्किल्स आहेत, जसं आपण मघाशी बोललो ना, ज्या रिलेशनशिप स्किल्स आहेत किंवा ब्रेनला जे आपलं शार्पनेस आपल्याला शाळेत जशी शिकवायची की तुम्ही आकडेमोड करा किंवा लिहा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या फंडामेंटल्स आहेत लर्निंगच्या, या सोडू नका. AI तर नक्कीच शिका, कारण ॲडॅप्टेबल राहणं गरजेचं आहे. आणि घाबरून जाऊन तर काही उपयोग नाही, कारण त्याच्या सतत कॉन्ट्राडिक्टरी हे येत असतात. आणि जेवढं आम्ही वाचतो AIच्या बाबतीमध्ये एक्सपर्ट्स लोक सांगतात, तर काही प्रमाणामध्ये हे फिअर मॉंगरिंग आहे. म्हणजे जास्त तुम्ही म्हणता भीतीचा बागुलबुवा दाखवला जात आहे, तेवढं कदाचित ते आता मध्ये एक न्यूज आली ना, एका AIनी एक त्यांचा जो प्रोग्राम होता AIचा, त्यांनी त्या कंपनीचा अख्खा डेटाबेस उडवला. म्हणजे सगळं बॅकअप सगळं उडवला. हे जर त्यांच्याकडे तो स्टाफ असता तर कदाचित त्यांना सेव्ह केलं असतं, काही प्रमाणात. हा इतकं मोठं होत नाही ना, अख्खा उडवून टाकला तर आपण मशीन्सवर किंवा याच्यावर किती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर किती डिपेंड राहायचं हे त्यांना कळेलच. म्हणजे कंपन्यांना हळूहळू कळेल की आपल्याला काय आहे, आणि मग ते कदाचित ह्युमन्सला घेतील आणि मग ह्युमन्सला ट्रेन करतील त्या गोष्टीवर. वर्क कल्चरमध्ये HR डिपार्टमेंट महत्त्वाचा रोलमध्ये असतं नेहमी. HR डिपार्टमेंट म्हणजे मला वाटतं हार्ट असतं त्या कंपनीचा, हार्ट आणि ब्रेन आपण त्याला म्हणूया कंपनीचा. तर मला एक विचारायचं आहे, मग इतकं सगळं असताना जेव्हा एम्प्लॉईबरोबर काहीतरी वाईट गोष्टी होत आहेत, एम्प्लॉईला काहीतरी हॅरेस होतं आहे, जसं आपण म्हटलं आतमध्येच लॉबिंग होतं, त्याचा एखाद्या एम्प्लॉईला त्रास होतो आहे, तर मग TCSबद्दल त्याचा एक मी दाखला देते इथे, की ज्यावेळी तिथे देखील त्या कंपनीमध्ये देखील अनेक एम्प्लॉई त्या HRला जाऊन सांगत होते की आमच्याबरोबर असं असं होतं आहे. आता HR त्या कटात सहभागी होती नाही होत त्याचा तपास सुरू आहे अजून, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं, पण एक जस्ट फॉर रेफरन्स म्हणून. तर ज्यावेळी इतर HR डिपार्टमेंट असतात त्यांचा ह्याच्यामध्ये काय रोल असतो? त्यांनी हे करायलाच हवं. जेव्हा एम्प्लॉई कंप्लेंट घेऊन येतो एखाद्या सिनियरची किंवा एखादी ज्युनियरची, तर त्यांचा रोल काय असायला हवा? आयडियली HR हे कंपनीची लिगल जी ओळख आहे ती प्रोटेक्ट करण्याचं काम पहिल्यांदा करेल. ते मॅनेजमेंटच्या बाजूनेच बोलणं, तोच त्यांचा रोल आहे. मॅनेजमेंटचं जे हित आहे ते प्रोटेक्ट करणं हे HRचं असतं. आणि देन ते काही प्रमाणात अर्थात एम्प्लॉईजच्या बाजूनी पण बोलतात. काही इंडिव्हिज्युअल लेवलचे HR असतात की जे इंडिव्हिज्युअल लेवलला ते चांगले असतात, एम्पॅथेटिक असतात, तर ते कदाचित तुमचं म्हणणं चांगल्याने ऐकून पण घेतील, तुम्हाला काही प्रमाणात काउन्सिलिंग करतील, एम्पॅथेटिक राहतील तुमच्याकडे. पण डेटा जर तुमच्याकडे नसेल तर त्या HRकडे तक्रार घेऊन जाण्यामध्ये अर्थ नाही आहे. म्हणतो वर्करचे राईट्स IT मधल्या, तसं तुम्ही म्हणाल की तिथे ते अनऑर्गनाइज सेक्टर वगैरे आहे, त्याच्यामुळे तिथे काही लॉज इम्प्लिमेंट होत नाहीत तिथे. मग अशा वेळी म्हणजे मग वर्कर्सनी काय करायला हवं जेव्हा त्यांना ते काही प्रॉब्लेममध्ये असतील? नाही, HRकडे तुम्ही तक्रार घेऊन जाऊ शकता. HR तक्रार घेतातही. म्हणजे जे TCSच्या केसमध्ये झालं आहे थोडं एक्सेप्शनल होतं. आणि असं होऊ शकतं की HR कदाचित त्याच्यावर काम करेल किंवा करणार नाही. जे आपण तक्रार दिली आहे ती त्याच्यावर, ते त्या युनिटवर डिपेंड आहे, त्या युनिटमध्ये कसं एन्व्हायरमेंट आहे. पण HR तक्रार घेतात, असं नाही आहे की घेत नाही. त्याच्यावर ते काय करतील काय नाही हा मॅनेजमेंटचा डिसिजन असतो. त्यामुळे HR हे थोडंफार प्रमाणामध्ये एक असं काय म्हणता येईल जे फेस असतो मॅनेजमेंटचा. आणि जर तिथे काम झालं नाही, HRकडे काम झालं नाही, तर अर्थात तुम्ही लेबर युनियन आहेत किंवा तुमचे पर्सनल कोणी वकील असतील, ॲडवायझर्स असतील कोणी, तर त्यांच्याकडून मदत घेऊ शकता. तुम्हाला ते काम म्हणजे मदत कसं, लिगल पण मदत मिळते? लिगल मदत असते ना. असं पॉश कसं काम करतं पॉश कंपन्यांसाठी? प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंटचा जो ॲक्ट आहे 2013चा, तर त्यानुसार प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आयडियली पॉश कमिटी हवी आणि त्याच्यामध्ये काही मेंबर्स असतात जे अनबायस्ड हवे. आणि त्यांच्याकडे तुम्ही HRला न सांगता ती तुम्ही पॉश कमिटीकडे कंप्लेंट देऊ शकता. आणि तिथे जर त्याच्यावर काही झालं नाही तर मग पुढच्या नेक्स्ट लेवलला म्हणजे लिगल लेवलला जाता येतं. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये आणि प्रत्येक कंपनीमध्ये पॉशचं ट्रेनिंग असतं आणि ते तुम्हाला वर्षातून एकदा कंप्लीट करून त्याचं सर्टिफिकेट पण घ्यावं लागतं. त्यांचं प्रत्येक कंपन्यांचं ठरलं असतं, ते ऑनलाईन असतं किंवा कोणीतरी पॉश ट्रेनर येऊन ते करतात. पण ते केल्यानंतर फक्त एवढाच फरक आहे की ते इम्प्लिमेंट कोण करतं ॲक्च्युअल की कागदावर राहतं. कुठल्याही कंपनीत जॉईन करण्यापूर्वी आधी त्याची माहिती काढा. ते तुम्हाला जर इंटरव्ह्यूचा कॉल आला तर इंटरव्ह्यूच्या कॉलवरून तुम्हाला ते कसं ट्रीट करतात त्याच्यातून पण कंपनीच्या कल्चरचा अंदाज येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला ते रात्री 8 नंतर फोन करत असतील किंवा त्यांच्या सोयीनुसार म्हणतील की या वेळेला या, म्हणजे तुम्ही फ्रेशर आहात
किंवा तुमचे एक्सपिरियन्स 1-2 वर्ष आहे ते, किंवा तुम्हाला समजा जॉब एखादी लेडी असू शकते की जॉब सोडला आहे आणि पुढे गॅप आहे, तर ते किती वाजता इंटरव्ह्यूला बोलतात, तुम्हाला कन्सिडरेट करतात का, हे सगळ्यात महत्त्वाचं तो पहिला साईन आहे. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं ग्लासडोअर, लिंक्डइन, तुमचं ॲम्बिशन बॉक्स, याच्यावर तुम्ही रिव्ह्यूज बघा, ॲट्रिशन किती आहे कंपनीचं हे बघा, वर्क लाईफ बॅलन्स किती आहे. आणि ते असतं लिंक्डइनवर त्यांचे काही एम्प्लॉईज असतील तर त्यांना जस्ट फॉर अ न्यूट्रल एक रिव्ह्यू मागा की बाबा कसं आहे, मला या इथे इंटरव्ह्यूला बोलवलं आहे. तुमच्या ओळखीत नेटवर्कमध्ये जर कोणी असेल, आईबाबांच्या ओळखीत असू शकतं त्यांच्या, किंवा आणखी मित्रमैत्रिणींच्या याच्यामध्ये, की या कंपनीबद्दल काही माहिती मिळते का. माहिती मिळाल्याशिवाय कुठल्याही कंपनीमध्ये ब्लाइंडली जॉईन करणं म्हणजे इट्स म्हणजे तुम्ही काय कुठे उडी घेता तुम्हाला माहीत नाही. अंधारात उडी घेण्यासारखं आहे. मुलं म्हणजे पे स्केल बघूनच पटकन उडी मारतात की इथे मला आणखीन थोडंसं म्हणजे हाय मिळते, त्यामुळे इन्क्रीमेंट आहे म्हणून लगेच ब्लाइंडली तिकडे जातात. हां, पण असं करण्यापेक्षा हे सगळं आधी चेकलिस्ट बघून घ्यावी. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेला तुम्हाला ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तुम्ही जर वर्क लाईफ बॅलन्सबद्दल विचारलं तर ते नीट सांगतील का तुम्हाला. तुम्हाला जॉब रोल नीट दिला आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचं. काही ठिकाणी तर ते आतमध्ये आल्यानंतर जॉब तुमचा क्रिएट करतात. तुमचं JD बरोबर आहे का, तुम्हाला तुमचं जे सॅलरीचं स्ट्रक्चर आहे ते नीट सांगितलं गेलं आहे का, ऑन पेपर किती आहे, इन हँड किती आहे, आणि एकंदरीत त्या मॅनेजरची तुमच्याशी वागण्याची स्टाईल कशी आहे, HRची वागण्याची तुमच्याशी स्टाईल कशी आहे, खूप फोर्सफुल आहे की खूप असं लिनियंट आहे. त्यात तुम्हाला छोटे छोटे सिग्नल्स मिळतात की ते करायचं की नाही. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्वंट राहा, निरीक्षण करा ही काय आहे. आणि जेव्हा तुम्ही जॉईन करता आतमध्ये गेल्यानंतर मग पण काही गोष्टी असतात. त्याच्यात पण हेच आहे की तुम्हाला 7 नंतर कॉल्स येतात का, 7 नंतर कामाची अपेक्षा ठेवली जाते का तुमच्याकडून. त्याच्यानंतर तुम्हाला सॅटर्डे संडेला कामाची अपेक्षा असते का. फॅमिली आहे म्हणून कंपनी तुम्हाला म्हणते की एक्स्ट्राचं काम करा, 10-12 तास काम करा. इन्स्ट्रक्शन्स रोजच्या कशा मिळतात, मीटिंग्ज नीट होतात का. कारण तुमचे जे टास्क आहेत, जे नवीन मुलांना हे शक्यतो कळत नाही की की टास्क तुम्हाला जे दिले आहेत ते कंप्लीट केल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स रिव्ह्यू होतो. कारण तो नंतर मग वेग नको व्हायला की तुम्हाला एक जॉब टास्क 10 दिले आणि त्यांनी तुमच्याकडून काहीतरी वेगळ्याच गोष्टी करून घेतल्या आणि मग पुढे म्हणतील की परफॉर्मन्स रिव्ह्यू कसा करायचा. हे असं होतं. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला आतमध्ये जाऊन कळायला 2 ते 3 महिने असतात. त्याच्यात मग लेडीजकरता जे हॅरासमेंटचा जो प्रकार आहे तो पण तुम्ही बघू शकता. म्हणजे लेडीजला तिथे जॉईन झाल्यानंतर असं काही वाटत असेल की त्यांना कुठल्या प्रकारचे सिग्नल मिळतात आहे किंवा व्हॉट्सअपवर त्यांना चुकीचे मेसेजेस येतात आहे, म्हणजे चुकीच्या पद्धतीने टच केलं जात आहे का, किंवा काही चुकीच्या पद्धतीचे मेसेज येत आहेत का, चुकीच्या डिमांड्स केल्या जात आहेत का. ह्या सगळ्या जर असतील तर 1-2 इन्सिडेंट नंतर लगेच रिपोर्टिंग करावं त्या मॅनेजरकडे जो असेल त्यांचा. मॅनेजरच असं करत असेल तर मग स्किप लेवलला जावं. स्किप लेवल नसेल होत HRकडे, नाही तर पॉश कमिटी असते त्यांच्याकडे जावं. म्हणजे स्टेप बाय स्टेप आधी सुरुवातीला कंपनीने इंटरव्ह्यू आधी बघा, अंदाज घ्या, ऑब्झर्व करा, आधी स्वतः म्हणजे हे करा. डायरेक्ट तुम्ही म्हणजे रॉंग म्हणजे हे घेऊन निगेटिव्ह माइंड घेऊन गेला तर तुम्हाला सगळंच निगेटिव्ह दिसेल. पण त्यांची वेगळी साईड पण तुम्हाला बघायला हवी. आणि अशा लोकांना पण टॅकल करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्रास होत असेल तर तो अंगावर काढू नका. कारण आता मध्येच एक ओला कृतिका नावाची एक AIची कंपनी आहे ना, त्यातला तो आपला महाराष्ट्रीयनच मुलगा आहे गेलेला, निखिल सूर्यवंशी नावाचा, 24 वर्षाचा. तर हे काय होतं, IT कंपन्यांमधले जे इंजिनियर्स असतात ना त्यांना थोड्या इमोशनल रेग्युलेशन स्किल्स नसतातच. त्यांना ते कळत नाही हँडल कशा कराव्या, रिजेक्शन कसं हँडल करावं, फेल्युअर कसं हँडल करावं. तर ते थोडं शिकून घ्या. काही वाईट नाही आहे शिकण्यामध्ये, थेरपीमध्ये काही वाईट नाही आहे, काउन्सिलिंगमध्ये काही वाईट नाही आहे. 2 पावलं पाठीमागे येण्यात काहीच वाईट नाही आहे ना. आपण महाराजांचं उदाहरण नेहमी घेतो की 2 पावलं पाठीमागे या, 4 पावलं आणखी पुढे जा. त्यामुळे आपण भीती वाटली यात घाबरण्यासारखं काही नाही आहे, किंवा आपल्याला जमलं नाही यातही लाज वाटण्यासारखं काही नाही आहे. वृषाली मॅम, आज तुम्ही आलात आणि तुम्ही आम्हाला खूप IT क्षेत्रच नाही तर जवळजवळ सर्वच म्हणजे वर्किंग जे प्रोफाईल्स आहेत त्याच्याबद्दल अगदी इत्तंभूत अशी माहिती दिलेली आहे, मार्गदर्शनही केलेलं आहे, जे नक्की आमच्या प्रेक्षकांसाठी देखील उपयुक्त असणार आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.